नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे 18 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आलाय। सरकारच्या सिक्रेट लॉकरची चाबी आता कानाच्या हाती लागली आहे आणि त्याला खुद्द राजलक्ष्मी मा, किरण आणि संजयनी मदत केली आहे। त्याचबरोबर आता कानाला खूप महत्वाची इन्फॉर्मेशन मिळाली जे त्याने रेकॉर्डर लावलं होतं सरकारच्या कॅबिन मध्ये त्याकडून। तर बघूया मित्रांनो कसं काय झालं ते। आजचा एपिसोड खूप भारी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आपल्या चॅनलवर फक्त खरे रिव्ह्यूज असतात। तर मित्रांनो सुरू करूया आजच्या भागाला। नवाते सर आता सरकारच्या केबिन मध्ये असतात आणि ते इम्पॉर्टंट फाईल दाखवत असतात टेंडर कोटेशनची। जे कोटेशन मनस्विनीला मिळणार असतं, खूप मोठी अमाउंट असते त्याची। तर आता सरकार नवाते सरला म्हणते की ही फाईल तुम्ही कुठे ठेवणार आहात। तर नवाते सर सांगतात नेहमीप्रमाणेच त्या लॉकर मध्ये, ज्यांच्या चाव्या सरकार तुमच्याकडे सुद्धा असतात। आता आपल्या कानाने तिथे रेकॉर्डर लावलं असताना तो सगळं ऐकत असतो। त्याच्या कानामध्ये इयरबड्स असतात। तर आता सरकार म्हणते ठीक आहे, हे लॉकर मध्ये ठेवा आणि निघा। तर मित्रांनो आता इथे काय होतं, सरकार परशुला म्हणते की उद्या 3 कंपनीज आपल्याला भेटायला येणार आहे, त्यांना इन्व्हाइट पाठवलंस का। तर आता परशु डोक्यावर जरा भर देतो त्याच्या आणि म्हणतो पाठवला का मी, हा नाही पाठवतो सरकार। आता हे ऐकून सरकारला खूप राग येतो आणि सरकार परशुला म्हणते पाठवणार आहे, पाठवलंय असं एका शब्दात मला उत्तर अपेक्षित होतं। पाठवणार आहेत हे 2 शब्द झाले। काय रे परशु, तुला काय वाटलं तुझे शब्द वाढलेत की तुझा पगारही वाढेल। तर आता परशु स्वतःला एक्सप्लेन करतो आणि म्हणतो सरकार नाही समजलं। तर आता परत त्या परशुवर ओरडत आता सरकार म्हणते तुला समजण्याची अपेक्षाही नाहीये मला परशु। आणि सरकार आता कंपनीजचे नाव सांगू लागते परशुला आणि म्हणते सिंगानिया ग्रुप, देसाई बिल्डर्स आणि वीणा अँड डॉटर्स कंपनी अशी 3 महत्वाच्या कंपनीजची नावं सरकार परशुला सांगते आणि काना ऐकून घेतो सगळं आणि नोट करतो। पुढे आता सरकार परशुला म्हणते ह्या 3 कंपनीज आपल्याला भेटायला येणार आहे, सो मला कोणताच खोड नकोय यात, असं बजावून सरकार परशुला ताकीद देते। तर परशु म्हणतो हो सरकार। तर मित्रांनो आता कानाने ह्या 3ही कंपनीजचे नाव नोट केले असतात एका कागदावर। आणि बघा मित्रांनो काय होतं, तिकडनं तो सॉरी शेखर येतो। काना त्याच्या कानाला हात लावतो आणि त्याचा तो इयरबड जो असतो तो खाली पडतो आणि या शेखरचं लक्ष त्याकडे जातो। हा शेखर पहिलेच कानाचा राग करत असतो, तो मुद्दामच आता तो इयरबड उचलतो कानाचं आणि हा शेखर स्वतःच्या कानाला ते इयरबड लावणार सुद्धा असतो। काना आता लगेच हिसकून घेतो शेखरच्या हातून आणि ते इयरबड आपल्या हाती घेत म्हणतो सॉरी शेखर, पण इतरांच्या वस्तू अशा वापरू नये। हा शेखर पहिलेच आगाऊ असतो। हा कान्हाला म्हणतो एकतर माझं नाव सॉरी शेखर नाहीये आणि हो जास्त आगाऊपणा करू नकोस कान्हा। तर आता कान्हा म्हणतो शेखरला बापरे तुला तर रागच आला, सॉरी हा शेखर। तर हा शेखर परत रागाने बघतो कानाकडे। तर कान्हा म्हणतो सॉरी हा शेखर, असं मला म्हणायचं होतं, यापुढे मी काळजी घे ना, आणि हो हे फाईल्स तू देत होता ना, जा देऊ नये। तर हा जो शेखर असतो मित्रांनो हा रागातच कान्हाकडे बघतो आणि तिथून निघून जातो सचिनला फाईल देण्यासाठी। कान्हाने आता ज्या कंपनीचे नावं लिहिले असतात ते कागद, ते कंपनीची लिस्ट काना त्याच्या खिशात टाकतो आणि म्हणतो हे लिस्ट आता मी किरणकडे नेऊन देतो, एक काम तर झालंय आता। तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो, संध्याकाळ झाली असते आणि सगळी मुलांचा अभ्यास वगैरे सगळं झाला असते। सगळी मुलं आता सखीला खेळण्यासाठी मनवतात आणि तिला म्हणत असतात सखी दी आमच्यासोबत खेळ ना, लपंडाव, कॅरम किंवा सापसेडी, नाहीतर लुडो खेळूयात। तर आता सखीचं मन काही लागत नसतं, तिचं मन त्या तुकड्यातच असतं की तो तुकडा कुठे आहे, तिच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात। सखी आता मुलांना म्हणते की मला नाही खेळायचंय। त्यातला आता एक मुलगा म्हणतो चाळीतलाच की सखीताई मग आपण सोन साखळी खेळूया का। सखी विचारते सोन साखळी। तर आता सगळी मुलं एका स्वरात म्हणतात हो खेळूया। त्यामुळे आता सखीला सुद्धा त्यांचं ऐकावं लागतं आणि सखी सगळ्यांना म्हणते बरं खेळूया आपण सगळे। तर बघा मित्रांनो काय होतं, सखीवर डाव असतो, सगळ्यांनी आता साखळी बनवली असते जो गेम असतो त्यामध्ये। तर मित्रांनो काय होतं, त्यातला जो एक मुलगा असतो हा सखीच्या रूमकडे धावत असतो। तर सगळी मुलं म्हणतात चल सखीताई त्याला आपण पकडूया। सखी त्या मुलाला म्हणते सुद्धा अरे तू वर का चाललायस, पण हा मुलगा काही ऐकत नाही आणि वर जातो। तर आता सखी सगळ्यांना परमिशन देते वर जाण्याची। तर आता सगळे लेकरं जात असतात सखी बरोबर, तीच लांब हाताची साखळी करत, आणि सगळे आता सखीच्या रूम मध्ये येतात। तर हा जो चाळीतला मुलगा असतो हा सखीच्या रूम मध्ये लपला असतो। सगळेजण आता त्याला म्हणतात तू सापडला। हा मुलगा म्हणत असतो की तुम्ही सगळे मला आउट नाही करू शकत। तर बघा मित्रांनो काय होतं, सखी सुद्धा लहान मुलांबरोबर अशी लेकरासारखीच खेळत असते छान, आणि ती पूर्ण बेडवरून अशी चढते, त्या मुलाच्या मागे जाते त्याला पकडण्यासाठी। पण ह्या मुलाने कानाचा सुटकेस पकडलं असतं त्याच्या हाती, ज्यामध्ये तो गाय वासरूचा बॅच असतं, तो स्टिकर असतं, आणि त्या बॅगने तो स्वतःला असा प्रोटेक्ट करत असतो तो लहान मुलगा। सगळे बाकीचे लहान मुलं त्याला म्हणत असतात की ही तर चीटिंग आहे। सखी सुद्धा म्हणत असते की अरे ती बॅग ठेव खाली। सखीला ते इरिटेट व्हायला लागतं, ती म्हणते की असं कोण खेळतं, ती बॅग ठेव आधी। हा मुलगा काही ऐकत नाही चाळीतला आणि ती बॅग घेऊन बाहेर जातो। त्याचा पायरीवरनं आता पाय घसरतो आणि खूप जोराचा असा आवाज होतो।
तर मित्रांनो आता ते सुटकेस सुद्धा खाली पडलं असतं आणि त्या मुलाला सुद्धा लागलं असतं. पायरीवरून त्याचा पाय घसरला असतो त्यामुळे. आता सगळे धावतच जातात बघण्यासाठी काय झालंय म्हणून. तर हा जो चाळीतला मुलगा असतो जो बॅग घेऊन पळाला त्याला खूप लागलं असतं आणि सगळेजण आता बाहेर येतात आणि त्याच्याकडे बघू लागतात. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट झालाय आणि ऑफिसमध्ये फक्त आता कान्हा एकटाच उरलाय. सगळेजण आपापल्या घरी गेलेली असतात. कान्हा आता मला फोन करतो आणि सांगतो टेंडरचं कोटेशन देऊन झालंय पण ती फाईल नेमकी नवातेंच्या ताब्यात आहे आणि तसंही हळूहळू नवाते माझ्या ताब्यात येत आहे. त्याला गुंडाळणं काही एवढं कठीण नाहीये. एकदा का ती लॉकरची चावी माझ्या हातात आली ना मग आपलं कामच झालं. पण आता मला हे अजिबात पटत नसतं. कान्हाला म्हणतात कबीर मला हे अजिबात पटत नाहीये. अरे तू दुसऱ्यांवर का अवलंबून राहतोयस? अरे तुला वेगळे मार्ग शोधावे लागणार आहे कारण तुला सरळ मार्गाने जाऊन वेळ लागेल. आता कान्हा विचारतो मला वेगळं म्हणजे? तर त्यावर आता म्हणतात अरे वेगळे मार्ग म्हणजे वेगळे मार्ग साम दाम दंड भेद. अरे दारू पाजवून पैसे देऊन काहीतरी पैशांचा आमिष दाखवून. तर तितक्यात तिथे आता राजेश काका येतात आणि कान्हाला विचारतात ओ सर तुम्ही अजून इथेच आहे का? बाकीचे तर सगळे गेलेत. कान्हा मला सांगतो की 1 मिनिट होल्ड करा आणि कान्हा आता सगळ्यांबद्दल विचारतो राजेश काकाला आणि म्हणतो बाकीचे सगळे म्हणजे ते नवाते सर पण गेलेत का? तर हे राजेश काका म्हणतात की हो ते पण गेलेत अजून लिफ्ट मध्येच असतील. अहो त्यांच्यासारखा प्रामाणिक आणि वक्तशीर माणूस तर अजूनही पाहिला नाही मी तर त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यावरून माझ्या गडाडीचा काटा सेट करतो. आणि हे राजेश काका आता हसतात. तर बघा मित्रांनो आता राजलक्ष्मी काय करणार आहे त्या हे सगळं ऐकून घेतात आणि फोन कट करतात. कान्हा विचारतो आता राजेश काकाला झालं का हसून की कोटा बाकी अजून हसण्याचा? आता कान्हाने मुद्दामच असं म्हटलं असतं कारण कॉलवर असतात असं त्याला वाटत असतं. त्यानंतर आता हे राजेश काका झालं हसून असं म्हणून तिथून निघून जातात. त्यानंतर आता कान्हा हॅलो म्हणतो पण त्याच्या लक्षात येतं की माने फोन कट केलाय. तर बघा मित्रांनो आता कान्हाच्या हाती चाव्या कशा लागतात. तर इथे आता सरकार सुद्धा घरी आली असते आणि तिचं लक्ष जातं सगळ्याकडे. तो मुलगा खाली पडला असतो त्याला लागलं असतं तो रडत असतो आणि बाकी चाळीतली सगळी मुलं सुद्धा घरात असतात. याकडे आता या सरकारचं लक्ष जातं. आता सखी सुद्धा थोडी घाबरते सरकारला बघून. आता सखी त्या मुलाकडे जाते कारण तो रडत असतो आणि त्याला म्हणतो तुला लागलं तर नाही ना रे ये उठून बस. तर आता हा मुलगा म्हणतो सखीला सॉरी ताई माझ्यामुळे ही सुटकेस पडली. सखी म्हणते अरे इट्स ओके ते आपण नंतर बघू तुला जास्त लागलं का? तर आता हा मुलगा खूप रडत असतो. आता सरकारच्या खूप डोक्यात जातं हे बघून की सगळीच चाळीतली मुलं इथे आहे म्हणून. सरकारच्या घरात आता सरकार त्या मुलाजवळ चालत येते आणि सखीला सुद्धा आता भीती वाटायला लागते. या सरकारला बघून हा मुलगा आणखीच रडू लागतो आणि सॉरी सॉरी करू लागतो. सखी लगेच म्हणते आता सरकारला सरकार मी एक्सप्लेन करते. तर आता ही जी मनस्विनी आहे म्हणजे सरकार आहे ती सखीला हात दाखवतो आणि थांबायला सांगते. तर ते गायीचा तुकडा जो असतो मित्रांनो गाय वासरूचा जो ब्लँकेटचा तुकडा असतो खऱ्या तेजस्विनीचा तो तिथेच असतो. सुटकेस मधून तो बाहेर पडला असतो. ही मनस्विनी त्या मुलाच्या जशी जशी जवळ जाते तसा तसा तो मुलगा आणखीच घाबरू लागतो आणि रडू लागतो. ही सरकार त्या मुलाचा हात पकडते जिथे त्याला लागलाय तिथेच आणि त्याला म्हणते रडणं बंद कर. आता हा मुलगा आणखी घाबरतो आणि परत रडू लागतो. तो थांबतच नाही रडायचा. सरकार परत म्हणते रडणं बंद कर. आता सगळी लहान मुलं हे बघून घाबरू लागतात. तर मित्रांनो ही सरकार त्या मुलाचा हात पकडते आणि ओढतच त्याला किचन मध्ये नेते. त्याच्याबरोबर आता सगळे लहान मुलं आणि सखी सुद्धा जाते मागे मागे. मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. सरकार काय करणार आहे त्या मुलासोबत हे आपल्याला समोर कळेलच. तर इथे आता नवाते सरला 2 गुंड खूप मारत असतात एका सुनसान ठिकाणी नेऊन. तर तितक्यात कान्हा घरी जाणार असतो बुलेटने. त्याचं लक्ष जातं. आता कान्हा लगेच येतो आणि गुंडांना मारू लागतो आणि तो नवाते सरला वाचवतो गुंडांपासनं. मित्रांनो तुम्हाला लवकरच समजणार आहे की हे 2 गुंड कोण आहे ते. तर इथे काय होतं कान्हा दुसऱ्या गुंडाला मारत असतो तर जो पहिला गुंड असतो हा नवाते सरकडून त्याचा पाऊच घेतो आणि ते पाऊच तो फेकून देतो दूर मागच्या साईडला. आता कान्हाला हे दिसतं तर कान्हा परत त्या गुंडाकडे जातो जो नवाते सरचं पाऊच ज्याने फेकलं असतं आणि त्याला सुद्धा आता कान्हा मारू लागतो. तितक्यात हे दोन्ही गुंड तिथून पळून जातात. ते 2 गुंड पळून गेल्यावर कान्हा लगेच नवाते सर जवळ जातो आणि म्हणतो नवाते सर तुम्ही ठीक आहे ना? नवाते सर म्हणतात हो मी ठीक आहे पण माझं पाऊच त्यांनी तिकडे टाकलं ते घेऊन येतोस का? खूप महत्वाचं आहे ते पाऊच. तर मित्रांनो त्याच पाऊच मध्ये त्या सिक्रेट लॉकरच्या चाव्या असतात. कान्हा आता मागच्या साईडला जातो पाऊच शोधण्यासाठी आणि नवाते सरचं ते महत्वाचं पाऊच कान्हाच्या आता हाती लागतं. त्यानंतर आता कान्हा ते पाऊच नवाते सरला देतो. नवाते सर म्हणतात माझं पाऊच. ते असं करत असतात जसं त्यांना खजिनाच त्यांचा परत मिळालाय. नवाते सर आता ते पाऊच चेक करतात. त्यामध्ये आता चाव्या जसाच्या तशाच असतात. तेव्हा नवाते सरच्या जीवात जीव येतो. कान्हा विचारतो आहे ना सगळं व्यवस्थित? तर हे नवाते सर म्हणतात हो थँक्यू व्हेरी मच. कान्हा जर तू आला नसतास तर माझं काय झालं असतं आज देवच जाणे. कान्हा परत विचारतो तुम्ही ठीक आहेत ना की आपण हॉस्पिटलला जायचं? तर नवाते सर म्हणतात नाही मी ठीक आहे मी घरी जातो आता. तर नवाते सरला थोडं लागलेलं असतं. कान्हा म्हणतो मी तुम्हाला रिक्षा करून देतो हा सर. आणि कान्हा त्यांना रिक्षा करून देतो आणि काळजी घ्यायला सांगतो. तर बघा मित्रांनो काय होतं आता हे 2 गुंड परत येतात.
कान्हा आता त्या गुंडांना मारायला जाणार तितक्यात दोघेही आपल्या तोंडावरचा कपडा काढतात आणि आपला चेहरा कान्हाला दाखवतात. तर मित्रांनो, हे दोन गुंड दुसरं कोणीच नसून किरण आणि संजय हे दोघे असतात. ते दोघांना बघून आता कान्हाला आश्चर्याचा धक्काच बसतो. कान्हाला याची काहीच आयडिया नसते या प्लॅनची. तर कान्हा म्हणतो, किरण, संजय, तुम्ही इथे? अरे वेडे आहात का तुम्ही? का केलं हे सगळं आणि कोणाच्या सांगण्यावरून? दोघेही मात्र आता आपली मान खाली टाकतात. कान्हा म्हणतो, आता काय झालं असतं म्हणजे? काय चाललंय हे सगळं? आता कान्हाला काहीच समजत नाही. तितक्यात तिथे आता राजलक्ष्मी माची एंट्री होते. त्या सुद्धा तिथेच असतात त्या स्पॉटवर आणि हा सगळा प्लॅन त्यांचाच असतो. इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी म्हणजे सरकार आहे, हिने त्या मुलाला किचन मध्ये आणलं असतं आणि तिथे ती तिखटाची एक भरणी असते, त्यावरती अशी हात ठेवत असते आणि त्याच्याच बाजूला एक हळदीची सुद्धा भरणी असते. ते तिखटाच्या भरणीवर हात ठेवल्यामुळे आता सखी घाबरते आणि लगेच म्हणते, सरकार, त्याची काहीच चूक नाहीये. हे सगळं बघून आता कुल्फीला सुद्धा आठवतं की सरकारने कुल्फी सोबत याआधी काय काय केलंय म्हणून. सखी विचारते आता सरकारला, तुम्ही काय करताय? तर आता ही जी मनस्विनी आहे ही विचारते त्या मुलाला की कुठे खर्चटलंय दाखव. हा मुलगा म्हणतो, सॉरी सरकार. त्यानंतर ही जी मनस्विनी आहे म्हणजे सरकार आहे, ही त्या तिखटाच्या भरणीच्या बाजूची भरणी म्हणजे ज्यामध्ये हळद असते ती भरणी उचलते आणि त्या मुलाला म्हणते, जेव्हा असं खर्चटतं ना आणि जेव्हा जखम ताजी असते तेव्हा हळद लावायची असते. आणि आता ही सरकार असं दाखवत असते की हिला किती काळजी आहे त्या मुलांबद्दल. ती हळद वगैरे घेते भरणीमधली आणि त्या मुलाला हळूच अशी लावू लागते. याचा आता मला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसला, पण आता हिने असं का केलं हे समोर आपल्याला समजणार आहे. तर आता या सगळ्या गोष्टीचं सगळं बघून सखीला सुद्धा नवल वाटत असतं की सरकार त्या चाळीतल्या मुलाची इतकी काळजी घेते, फूक वगैरे सुद्धा मारत आहे त्याच्या जखमेवर. त्यानंतर आता ही सरकार त्या मुलाला म्हणते, आता वाटतंय का बरं? हा मुलगा म्हणतो, हो. त्यानंतर आता ही जी सरकार आहे ती सगळ्या मुलांना विचारते चाळीतल्या की अरे मुलांनो, तुम्ही शांत काय? तुम्ही सगळे खेळून दमला असाल ना आणि भूक पण लागली असेल. काही खायचंय का तुम्हाला? मी काही बनवू तुमच्यासाठी? आता सखीला याचं आश्चर्यच वाटतं. सगळी लहान मुलं आता घाबरतच म्हणतात, नाही नको आम्हाला. सखी आता सगळ्या मुलांना म्हणते चाळीतल्या, नाही नाही नको, इट्स ओके, तुम्ही आता घरी जा हा आणि उद्या या परत. सखी आता त्या सगळ्या मुलांना तिथून घेऊन जाते आणि सखी गेल्याबरोबर ही मनस्विनी ती हळद झटकते, आपल्या खऱ्या रूपात येते ती. आता ही चाळीतली सगळी मुलं आपापली बॅग घेतात आणि निघून जातात. तर मित्रांनो, आता कुल्फी सरकारकडे बघते आणि सरकार कुल्फीकडे रागातच बघत असते. तर आता कुल्फी तिथून चालली जाते तिच्या रूम मध्ये. सखीच्या लक्षात येतं की तिथे आता सुटकेस पडला आणि सगळा पसारा आहे. त्यामुळे आता सखी सगळे ते बाहेर पडलेले कपडे त्या सुटकेस मध्ये टाकू लागते. आता ही सरकार तिच्या रूम मध्ये जाणार असते. सखी सरकारला थांबवते आणि म्हणते, थँक्स सरकार, तुम्ही इतक्या काळजीने त्या मुलाला हळद लावून दिली. छोटासा का असेना पण प्रेमाचा, माणुसकीचा कोपरा शिल्लक आहे तुमच्यामध्ये. आता मित्रांनो, सखीच्या लक्षात येत नाही ही गोष्ट की तिथे तुकडा सुद्धा असतो ब्लँकेटचा, ज्यावर गाय वासरू असतं आणि सखी नकळतपणे त्या कपड्यांसोबतच त्या सुटकेसमध्ये तो तुकडा टाकून देते. हे ऐकून आता सरकार म्हणजेच ही मनस्विनी सखीला म्हणते, माणुसकी, प्रेम, अगं आता ही मुलं हे प्रेम त्यांच्या आई वडिलांना जाऊन सांगतील, मग त्यांचे आई वडील त्यांना इथे परत पाठवतील का? आता सखी विचारते सरकारला, म्हणजे सखीच्या आता लक्षात येतं की सरकारने का केलंय हे सगळं. आता सखी म्हणते सरकारला, म्हणजे तुम्ही हा विचार करून त्या मुलाला हळद लावून दिली? तर ही सरकार सखीला म्हणते, माझ्या घराचा रॅदर इथल्या प्रत्येक छोट्या गोष्टीचा एक स्टँडर्ड आहे आणि मला तो स्टँडर्ड मेंटेन करायचा आहे. मला माझ्या घरात ही ती चाळीतली घाण नकोय. पण त्या मुलांवर चिडणं, त्यांना इथून हाकलून लावणं, इट्स नॉट सरकार. माझ्या प्रेमातही भीती दिसते सखी, जी त्या मुलांना दिसली. पुढे आता ही सरकार सखीला म्हणते, मी जर त्यांच्यावर चिडले असते, रागावलं असतं तर तू त्याचा विरोध केला असता आणि मग त्यांच्या मनात पक्क झालं असतं की आमची लाडकी सखीताई आमच्याच बाजूने आहे. मग काय प्रॉब्लेम आहे इथे परत यायला? आणि ते उद्या परत इथे आले असते. पण मी जे प्रेम दाखवलं ते त्यांच्यासाठी अनपेक्षितच होतं. हे आता ते घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांना सांगतील. आज मी शांत राहिले, पण उद्या सखी जर उद्या पुन्हा असं काही घडलं तर काय भरोसा? आणि याच भीतीने त्यांना त्यांचे आई वडील परत इथे कधीच येऊ देणार नाही. सखी याला माइंड गेम्स म्हणतात. असं म्हणून आता सरकार तिथून निघून जाते. पण आता सखीला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. आता कान्हा माला म्हणतो, मा हे सगळं काय आहे? तर मित्रांनो, आता ज्या मा असतात त्या कान्हाला चाव्यांचे ठसे दाखवते. ते ठसे त्या सिक्रेट लॉकरच्या चाव्यांचे असतात. आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलं जातं, जेव्हा किरणने ते पाऊच फेकलं असतं तिथे मा असतात आणि माने त्या पाऊच मधून त्या चाव्या काढून घेतल्या असतात आणि एका स्पॉन्जवर त्याचे ठसे उमटवले असतात. तर माने इथे खूप मोठी रिस्क घेतली असते. त्यांना माहिती असतं की आपला कान्हा हे सगळं नाही करणार, त्याचं मन खूप हळवं आहे, असं तो कोणाला त्रास नाही देणार. त्यामुळे मानेच आता ही रिस्क घेतली असते आणि ते आपल्याला दाखवलं जातं. तर मित्रांनो, आता मा कान्हाला म्हणतात, तुला सांगितलं होतं मी, साम दाम दंड भेद, पण नाही, तुला तुझ्याच पद्धतीने चावी मिळवायची होती
आणि तुझ्या पद्धतीने जर चावी मिळाली असती तर काय थांबावं लागलं असतं, आनंदच आहे मग. पण आता चावी मिळाली आहे, पुढच्या कामाला लागा आता. आणि मग आता किरणला म्हणतात, किरण निघा. किरण आता तिथून निघून जातो. मासाठी तिथे आता कार येते. मा आणि संजय त्या कारमध्ये आता बसून निघून जातात. मित्रांनो, माने त्या चावीचे ठसे कानाच्या हाती आता दिले असतात, पण आता ते तिथून निघून गेल्यावर कानाला खूप वाईट वाटतं. काना आता स्वतःला म्हणतो, आपल्या ध्येयपूर्तीसाठी एखाद्या निष्पाप माणसाला असं त्रास देणं, दुखापत करणं हे चुकीचं आहे. बाबा असते तर त्यांना हे सगळं नसतं आवडलं. जे काही झालंय त्यामुळे आता कान्हा दुखी होतो. तर मित्रांनो, कान्हाचं कॅरेक्टर जे ते खूप छान आहे. खूप सुंदर असं पोर्ट्रे केलंय आपल्या समोर. नवाते सर सोबत असं घडलं म्हणून त्याला सुद्धा त्रास होत असतो, तेही त्याच्या ध्येयासाठी झाले सगळं म्हणून. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की या सगळ्यांचा पुढचा प्लॅन करून सुद्धा झालाय आणि सरकारच्या हातून ते मोठं टेंडर गेलंय आणि तिचं खूप मोठं नुकसान झालं असतं. त्यामुळे आता सरकार जाम चिडली असते, तिचं डोकं फिरलं असतं. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत की कान्हा घरी येतो आणि सखीला चाव्यांचे ठसे दिसतात. तो स्पॉन्ज तिच्या हाती लागतो आणि ती कान्हाला विचारते की हे काय आहे. कान्हाला आता काही समजत नाही काय उत्तर द्यावं म्हणून. त्याला ऑलरेडी हे सगळं पटलं नसतं. ज्या पद्धतीने त्या चाव्या घेतल्यात ते सगळं त्याला पटलं नसतं. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे उद्याच्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर कशाची वाट बघताय, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सिरियलच्या रिव्ह्यू साठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.